कमॉन आनंद, काय बोलतोयस यार तू? मी कशाला गिफ्ट देऊ तिला? मी शनाया, हे सगळं मी दिलंय का तुम्हाला? नाही, मी दिलंय. हा तू दिलंयस का? हा सर, सर मी गिफ्ट दिलंय ना शनायाला. ही गिफ्ट्स तू कोणासाठी आणलंस? शनायासाठी. हिच्यासाठी? अरे पण मग हे बॅग्स गुरुच्या कॅबिन मध्ये कसे काय? कशा? तेच सांगायला मी इकडे आलो होतो की आनंद सर, तुम्ही गुरुस्थानांवर डाऊट घेताय. अहो काय झालं, मी येताना त्या दोन्ही बॅग्स आतमध्ये घेऊन आलो ऑफिसमध्ये येताना. पण आतमध्ये आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला एक खूप महत्वाची फाईल हवी आहे जी गुरु सरांच्या केबिनमध्ये. आणि गुरु सर नेमके आले नव्हते ऑफिसमध्ये, म्हणून मी सरांच्या केबिनमध्ये गेलो आणि ती फाईल घ्यायला गेलो. पण फाईल घेणार कशी, कारण हातात दोन बॅग होत्या ना, म्हणून बॅग्स खाली ठेवल्या आणि ती फाईल घेतली आणि तसंच निघून आलो. आणि आत्ता जेवताना माझ्या लक्षात आलं की गिफ्ट्स आतमध्येच राहिली. मग मी पटकन शनायाला सांगितलं की शनाया जा, सगळेजण जेवतायत तोपर्यंत गिफ्ट घेऊन ये. काय तुमच्या सगळ्यांसमोर गिफ्ट देताना जरा लाज वाटते ना मला, म्हणून. आयुष्य श्रेयस, नाही तुला कळतंय का तू काय बोलतोस ते? ऑफकोर्स कळते जेनी. शनाया बोल ना आता, काय सगळं मीच बोलू? हा 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 he's right सर. थँक्यू सो मच श्रेयस. श्रेयस, काय? मला एक सांग, या एवढ्या सगळ्या वस्तू तू का आणल्या शनायासाठी? एक्झॅक्टली हिच्यासाठी? आनंद सर, वी आर क्लोज फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे ना. ऍक्च्युली सर, मी शनायाला प्रॉमिस केलं होतं की मी माझ्या पगारातनं, मी कमवलेल्या पैशांमधून तुला एखादं छान गिफ्ट देईन. म्हणून मी ही गिफ्ट आणली होती तिच्यासाठी. अरे बरोबर आहे, पण हे सगळं बाहेर करा ना, ऑफिस मध्ये कशाला? एक्झॅक्टली. नाही मी तेच म्हणतोय, बघू गिफ्ट्स आणि या सगळ्या गोष्टी. मी शनाया, तुम्हाला काही वाटलं पाहिजे इथे ऑफिसमध्ये हे काही करता कामा नये. पानवलकर, हे काय चाललंय? हे मिस शनाया जरा जास्तच बिंदास होत चाललंय, तुम्ही लक्ष द्यायला हवं. सर, कूल डाऊन, कूल डाऊन. त्याच्या पुढे ती असं नाही करणार. ए बाळा, पुन्हा असं करू नको. हा. हो नाही काय यार, कमॉन, याला काही अर्थच नाहीये. श्रेयस, शनाया, तुम्ही काहीतरी मूर्खासारखं वागता आणि संशय माझ्यावर घेतले जातात. सॉरी सर. दिस इज डिस्गस्टिंग. बघितलं, तुमच्या दोघांमुळे ना सरांचा मूड गेला. आनंद, प्लीज जाऊ दे ना. चला, सगळे आपापल्या कामाला लागा. हा. शनाया, अजून ओरडा खायचा का तुला? नाही सॉरी सर. नो सर, हे जे काय होतंय ना ते बरोबर नाहीये. मला उगाच का डाऊट येतोय सर? अरे जेनी, ह्याच्यात काय डाऊट घेण्यासारखं? अरे खूप सिंपल गोष्ट आहे. श्रेयस आहे ना, तो वेडा आहे शनाया मागे. सर नाही सर, सर बऱ्याचदा डोळ्याला जे दिसतं ना ते ते तसं नसतं सर. एक्झॅक्टली जेनी, यू सेड इट. डोळ्याला जसं दिसतं तसं नसतं. गुरु सर आता शनायाच्या लाईफ मध्ये नाहीये. शनायाच्या लाईफ मध्ये आता श्रेयस आहे. तिने ह्याला फसवलंय आता. नो सर, तसं नाही सर. श्रेयस जेव्हा ऑफिसमध्ये आला होता ना, तेव्हा त्याच्याकडे त्या बॅग्स वगैरे ते काहीच नव्हतं. सर ऑफिसमध्ये कोणी एंटर झालं ना की सगळ्यात आधी ते मला दिसतं. आय रिमेंबर, त्याच्याकडे काहीच नव्हतं सर. सर काहीतरी गडबड असं. हे जेनी, तुला ना ते हे केलं पाहिजे. आपले काय सर? ते हॅट आणि गॉगल लावून करतात ना ते. शिकार? नाही शिकार. शिकार करणार का? उगाच नाही का तुला ते नाही का बायनाकुलर लावून ते टाणांग टाणांग. सर जासूस? जासूस, डिटेक्टिव्ह. तुला डिटेक्टिव्ह झालं पाहिजे. थिंक अबाउट इट. सर प्लीज सर, तुम्हाला ना जोक सुचतोय पण
सर आय एम व्हेरी सिरियस. हे सर काहीतरी गडबड आहे सर. मी तुला एक सांगू, हं. इट्स श्रेयस अँड शनाज लाईफ. लेट देम हँडल. लेट्स गेट बॅक टू वर्क अँड गिव्ह मी माय केक. गिव्ह इट टू. ओके. शनाया काय आहे हे? आज तू परत इतकं शॉपिंग करून आलीयस? ठीक आहे, माझ्या सॅलरीतनं केलं मी शॉपिंग. अगं हो, पण म्हणून ती अशी लगेच उडवायची का? यार प्रॉब्लेम काय आहे तुझा? देईन मी तुझे पैसे चेकने उद्या तुला. चिल मार जरा प्लीज. शनाया, तू कोणाच्या जीवावर एवढी उडतीयस ग? स्वतःच्या. प्लीज संशय घेऊ नको प्लीज. मी संशय का नाही घेणार? तू संशय घेण्यासारखीच आहेस. मला खरं सांग, तू गुरुनाथला पुन्हा भेटायला लागलीयस ना? आणि तू आणि गुरुनाथ मिळून पुन्हा राधिकाताईला फसवत तर नाही आहात ना? यार किती संशय घेतेस ग तू. काही नाही असं. तिथल्या शेअरच्या नावाने उपास पण केला मी, अजून तुला पटत नाही का काहीच? का पटेल मला काही? हा, माझा तुझ्यावर 1% विश्वास नाहीये, कळलं ना? एकतर तू आणि गुरुनाथ राधिकाताईला फसवताय किंवा गुरुनाथ तुम्हा दोघींना फसवतोय. ए बस यार, किती संशय घेशील सगळ्याच गोष्टींबाबतीत. बरं तुला जे काही समजायचं ते समज. मला माहितीये की माझे हॅपी डेज परत सुरू झाले. आणि हो, तुझे पैसे देणार आहे मी तुला. ठीक आहे, तू दे, माझे सगळे पैसे परत दे. पण तरीही तुला या घरातली कामं करावीच लागतील, कळलं ना? त्यामुळे उठायचं, घर आवरायचं. हे कपडे आहेत ना, धुवायला टाकायचे. चल उठ पटकन. यार बघते काय बोर आहेस ग तू. शनाया, कसं आहे ना, आपण घरात राहतो, ऑफिसमध्ये नाही राहत. त्यामुळे असली कामं आपल्याला करावीच लागतील. हा, काय यार, सगळा मूड ऑफ केला माझा. आता बघ कसा ठणठण वाजेला. काय सुनबाई, काय मसाले आणायला गेली होती? नाही बाबा, रोजचाच बाजार आहे. पण सुनबाई हल्ली मसाल्याचं आणत नाही का तू? शिरीष देखील बरेच दिवसापासून आपल्या घरी आलेला दिसला नाही मला. हो नाही बाबा, दादा दुसरीकडे काम करतो ना, बिझी आहे सध्या तो. आणि तसंही माझं काही फार काम चालू नाहीये, थोडं थोडं चालू आहे आपलं. काहून पण? आता यांची एवढी मोठी ऑर्डर घेतली तेव्हा बाकीची कामं थांबवली होती. आणि त्यानंतर असं मोठं काम मिळालं नाहीये ना. राधिका, अगं शोधल्याशिवाय काम सापडते का? माहिती तू आता अख्खा दिवस घरातल्या कामातच जाते. कोणाचे डबे कर, कोणाला नाश्ता दे, कोणाचा चहा दे. अख्खा दिवस घरामध्ये राब राब राबत असते पाप बिचारी. आता ते काही नाही बरं. घरातलं काम सगळं आम्ही पाहू. तू आता तुझा बिझनेस वापस नव्या जोशानं सुरू कर बरं.